मूर्तिजापूर तालुक्यातील परिसरासह अन्य भागांमध्ये सोयाबीन पिकांची परिस्थिती गंभीर बनली आहे। गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्यानं जमिनीतील ओलावा संपला असून सोयाबीन पीक दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचलंय। महिनाभरापासून एकही मोठा पाऊस न झाल्यानं जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपुष्टात आलाय। त्यामुळे सोयाबीन पिकांची वाढ पूर्णपणे खुंटत चालली आहे। पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे शेतातील जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून उभ्या पिकाला जगवणे शेतकऱ्यांसाठी कठीण झालंय। सध्या सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत आहे। या अत्यंत संवेदनशील काळात पिकाला पाण्याची सर्वाधिक गरज असते, मात्र ऐनवेळेवर निसर्गाने पाठ फिरवल्यामुळे फुलोरा कोमेजू लागला आहे। वेळेत पाणी न मिळाल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 50%हून अधिक घट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार असल्याचं चित्र आहे। हवामानाच्या या लहरीपणामुळे शेतकरी डोळ्यात तेल घालून पावसाची वाट पाहत आहे। येत्या 4 ते 5 दिवसात जर जोरदार पाऊस आला नाही तर हातात आलेले सोयाबीनचे पीक पूर्णपणे करपून जाण्याची भीती वर्तवली जात आहे। आमच्या परिसरात कम से कम एक ते दीड सव्वा महिना पाऊस पडला आणि येलो मोजा पण आलेला आहे आणि हे पूर्ण सुकून चाललेलं आहे सोयाबीन। मागच्या वर्षी मांड्या सोयाबीन होतं, यावर्षी हितभरही नाही, निसर्गाची काही साथ नाही। तरी प्रशासनानं शासनानं काहीतरी दखल घ्यावी, तातडीने मदत द्यावी आणि पेरणी केली, परंतु आता मुलं बाळं बाहेर गावी शिकायला आहे, त्यांना काय द्यावं, काय पाठवा, काय खावा, याजावा बड्डे